नमस्कार मित्रांनो, मी विशाल कोळी, SBC टॉपर पुणे शहरला. तर मित्रांनो, ऑल टीच इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बेसिकपासून पोलीस भरतीला सुरुवात करायची कशी ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, ज्याने आता जस्ट चालू केल्यात, ज्याने अकॅडमी लावल्यात किंवा एक जण त्या बिन अकॅडमी लावता घरातून करतात, त्यांच्यासाठी काय करायचं आहे आपण. जर ज्यांनी अकॅडमी लावली आहे त्यांचा शेड्यूल बाय शेड्यूल डेली समोर जात असतो पोर्शन, त्यानुसार तुम्ही रिव्हिजन करा. त्यामध्ये तुम्हाला तिथे फायदा होईल. फक्त रिव्हिजन जास्त करा आणि त्याच्या ज्या टॉपिक झाला आहे त्याच्या मागं आपल्याला मराठीचा असो किंवा कशाचे पण असो प्रश्न उत्तर आपल्याला ते असतात, त्यांचा फुल सराव करा. आणि PYQ सगळ्यात महत्त्वाचा आहे. PYQ हे परत परत रिपीट होतं, त्यामुळे जास्त करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये भरपूर तुमचं अभ्यास होईल. जे विद्यार्थी घरातनं करतात त्यांच्यासाठी मित्रांनो, आता तुम्ही एक तर आता पुस्तकं, तुम्ही आता बुकलिस्टचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, चांगली पुस्तकं रेफर करा आणि एक चांगले अकॅडमी एखादी जॉईन करा ऑनलाईन. त्यामध्ये मी तुम्हाला अकॅडमी कोणती कोणती जॉईन करायची गणित बुद्धिमत्तेसाठी, मराठीसाठी, ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, मराठीसाठी ज्ञानराज आगाव सरांच्या अकॅडमीचा व्हिडिओ चांगला असतात त्यांचं शिकवणं, त्यामुळे त्यांच्या जर ॲपमधून कोर्स घेतला तर एक नंबर आहे. आणि गणित बुद्धिमत्तेला सचिन ढवळे सरांचा आहे, त्यांचं जर केला त्यांच्या ॲपमधून तरी पण भरपूर फायदा होईल त्यांचा. आणि GK साठी रोजचं टेलिग्रामचं ग्रुप पण आहे, तुम्ही टेलिग्रामचा माझा व्हिडिओ पण बघा, मी तुम्हाला देतो ह्याच्या लिंकमध्ये. तर मित्रांनो, ते जरी तिथून टेलिग्रामचं रोजच्या रोज केला आणि इतर नोट्स बनवून ठेवत जावा. तर मी आता नोट्स बनवलेले एक वय आहे, त्यामध्ये डेलीच्या नोट्स बनवल्या तर तुम्हाला पुस्तक देखील घेण्याची आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर करंट एक्सप्रेसचं, तर तुम्ही बघू शकता इथे करंट एक्सप्रेस म्हणून हे 6-6 महिन्याचं किंवा वर्षाचं येते, विठ्ठल बडे सरांचं आहे. असं तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला चांगलं वाटेल ते घ्या. मला हे चांगलं वाटलेलं मी हे घेतलेलं. त्यानंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं जे पुस्तक आहे, जे घरातनं करणार त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. तर मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही 100% वापराच. सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचा ठोकळा, ह्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सगळं दिलेलं आहे आणि ह्याच्या मागे जे प्रश्न उत्तर आहेत ते सर्व कव्हर होतात. तर तुम्हाला ह्याच्यात सर्वच्या सर्व विषय तुम्ही इथं बघू शकता. मराठी आहे, बुद्धिमत्ता आहे, अंकगणित आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी, सर्वच्या सर्व कव्हर होतं. ह्याच्यातून तुमचा 60 ते 70% अभ्यास कव्हर होईल. तर मित्रांनो, हे एक तुम्ही घ्या. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला ते तुम्ही बघू शकता, हे मी वापरलेलं आहे, तुम्हाला त्या बुक लिस्टमध्ये पण कळेल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक पुस्तक आहे, तर इथे आहे बघा, पोलीस ग्रंथ म्हणून, हे पण तुम्ही घ्या. ह्यामध्ये 4 भाग आहेत आणि ह्याच्यात 2 पुस्तकं आहेत. तर हे सामान्य ज्ञान आणि मराठीचं आहे, ह्याच्यात गणित आणि बुद्धिमत्तेचं इथे एक आहे, हे आता तुम्ही बघू शकता. हे तुम्ही रेफर करा, हे पण चांगले आहे. ह्याच्यात काय थोडीफार सिलेमिस्टिक झालेल्या आहेत, त्या तुम्ही सुधारून घ्या. तर हे चांगलं पुस्तक आहे, तुम्ही देखील हे करा. आणि इथं आता तुम्ही हे प्रश्नपत्रिका संच आहे. आता तुम्हाला जर गेल्या वर्षी जर जुनं जर असेल पोलीस ग्रंथ, तर तुम्हाला असा प्रश्नपत्रिका संच कुठला पण घ्या, ह्या वर्षी प्रश्नपत्रिका झालेला, त्यातले प्रश्न रिपीट होतात 100%, त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि मी जी टेलिग्रामची ग्रुप सांगितल्यात तिथं तुम्हाला डेली प्रश्नपत्रिका मिळतात. तर मित्रांनो, काय करायचं, टॉपिक वाईज ज्यांच्या प्रश्नपत्रिका मिळतात त्या डेली टॉपिक वाईज सोडवा, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आणि जो घरातून करतोय त्यांच्यासाठी जर अतिशय महत्त्वाचे एक आहे, तर मित्रांनो, डेली एक दिवस आड 2 दिवसातनं तुम्हाला एक प्रश्नपत्रिका व्हायलाच पाहिजे. आता इथं माझी एक प्रश्नपत्रिकेची वय आहे, तर मित्रांनो, मी प्रश्नपत्रिका डेली एका वहीत लिहित होतो. तुम्ही देखील असं लिहून ठेवा आणि रोजची तारीख, डेट सगळं टाका, तुमचं मार्क किती पडतात. तुमचं मार्क आता जर 40 स्टार्टिंग होत असतील तर पुढल्या वेळेला कसं आपले 2-3 मार्क वाढतील हे बघायचं आहे. आणि जे आपलं चुकतंय ते खाली, त्याच्या खाली नोट्स करून लिहून ठेवा. ते परत परत जर रिपीट केला तर परतच्या वेळेला तो प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर मित्रांनो, ते बेसिकपासून तुम्ही करा. आणि जे गणिताचं आहे त्यामध्ये बेसिकपासून करणाऱ्यासनी महत्त्वाचे आहेत, पाढे आहेत, 20 पाढे पाठ करा. त्यानंतर वर्गमूळ हे पाठ करा. तर मित्रांनो, वर्गमूळ, घनमूळ हे सर्व काही बेसिक सर्व पाठच पाहिजे तोंड, त्यामुळे तुमचा गणिताचा टायमिंग कमी येतोय. आणि मराठीला मित्रांनो, सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही डेली मराठी वाचत चला. डेली 2-3 टॉपिक करा. आणि दिवसाचा अभ्यास करताना कसा करायचा, तर मित्रांनो, सर्व विषयाचा डेलीचा अभ्यास असा कधीच करू नका. तर मित्रांनो, कसं करा, आजचं 2 विषय घ्या. ज्या वेळेला तुम्हाला बोर होते त्यावेळेला तुम्हाला जो विषय अवघड जातोय तो विषय कधीच घेऊ नका. ज्या वेळेला सोपा विषय असतोय तो विषय घ्या. आणि ज्या वेळेला तुमचा मूड फ्रेश असतोय त्यावेळेला तुम्ही अवघड विषय घ्या आणि त्यातून तुम्ही करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि असं काही शेड्यूल करू नका की बाबा एवढ्या टायमात हेच करणार, असं करणार, त्याचा काही देखील फायदा होत नाही मित्रांनो. तर तुमच्या मनाला जसं वाटेल तसं आपण फक्त काय करायचं, आपल्याला पुस्तक कव्हर करायचं.
टॉपिक वाईज कोणता पण असू दे, आपल्याला पूर्ण पुस्तक कव्हर करायचं हे फक्त लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार आपण आपला अभ्यास चालू करायचा. तर मित्रांनो, असे भरपूर व्हिडिओ मी तुम्हाला या ह्याच्यात देणार आहे चॅनलवर. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.